नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। 2014 मध्ये राज्यात युतीची सत्ता आली, त्यावेळी सुरुवातीच्या काळात या सत्तेत शिवसेना सामील नव्हती। राष्ट्रवादी काँग्रेसने बाहेरून दिलेल्या पाठिंब्यावर भाजपने सरकार स्थापन केले होते आणि विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्याकडे होते। कालांतराने शिवसेना सत्तेत सामील झाली आणि एकनाथ शिंदे मंत्री झाले। त्यानंतरच्या काळात काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेते झाले, परंतु नंतर त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश करत मंत्रिपदाची खुर्ची जवळ केली। त्यानंतरच्या विधानसभेत म्हणजे 2019 मध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले। भाजप विरोधी बाकावर होता आणि विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी सांभाळली। पुढे हे सरकार कोसळले आणि भाजप तसेच शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले। त्यावेळी विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांकडे आली। आता नव्या विधानसभेत अजून विरोधी पक्षनेता ठरायचा आहे, परंतु परंपरेचे पालन करत मागच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार लवकरच सत्ताधाऱ्यांच्या बाजूला आलेले दिसण्याची शक्यता आहे। विजय वडेट्टीवारांनी आपल्या काही खास सहकाऱ्यांशी या संबंधात चर्चा देखील केली आहे। त्यावेळी त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा प्रस्ताव आपल्या समर्थकांसमोर ठेवलाय। विधान परिषदेची उमेदवारी आणि मंत्रिपद अशा दोन अटी त्यांनी राष्ट्रवादी समोर ठेवल्याचं बोललं जातंय। दरम्यानच्या काळात काँग्रेस सोडण्याचे निश्चित झाल्यानंतर वडेट्टीवारांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी ऐवजी भाजपला जवळ केले। वडेट्टीवारांचे हे सगळे खास समर्थक मुंबईत एका छोटेखानी समारंभात भाजपमध्ये दाखल झाले आहे। आता विजय वडेट्टीवार आपल्या आधीच्या योजनेनुसार राष्ट्रवादीत जातात की भाजपमध्ये जाण्याची चाचपणी करतात हे लवकरच स्पष्ट होईल। एक मात्र खरे की विरोधी पक्षनेता काही काळानंतर सत्ताधारी पक्षात सामील होतो, ही परंपरा विजय बाबू खंडित होऊ देणार नाही। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।